गेल्या कित्येक वर्षापासून तुम्हा सर्वांच्या सेवेत कार्यरत असलेलं निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या संस्थाचा गेल्या कित्येक वर्षापासून तुम्हाला सर्वांच्या सेवेत त्याला काय अल्कोहोल घेतले काय त्याला नाही दिसायला शाळेतून जोडा मारता उन्हामध्ये आम्ही तुमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये फिरत आहोत. नमस्कार, माझं नाव रेखा संजय दुधाटे. महात्मा फुले शिक्षक कॉलनी इथं माझं घर आहे. गेल्या बरेच वर्षापासून मी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांची बरेच आर्थिक दृष्ट्या संघटित आहे. महिला बरेच माझ्या संपर्कात आहेत आणि महिलांच्या अडीअडचणी म्हणजे नेमकं तुम्ही महिलांचं काय काम करताय? महिला माझ्याकडे बचत गटामध्ये आहेत. वेळोवेळी महिलांच्या काही अडचणी, फायनान्शियल अडचणी असतील, इतर कोणत्या अडचणी असतील, शैक्षणिक, आर्थिक, हे सर्व मी त्यांच्याशी सतत जाणे, बोलणे, बसणे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हे सतत चालूच आहे माझं आणि इथून पुढेही चालू राहणारच आहे. आणि या महिलांना तुम्ही सक्षम करते वेळेस नेमक्या किती महिला तुमच्या या गटामध्ये आहेत? जवळपास 800 ते 1000 महिला माझ्या संपर्कात आहेत. म्हणजे 800 महिला तुमच्या गटात काम करतात का? हो. म्हणजे 800 महिलांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे? हो. मग या सर्व महिला तुम्हाला या नगर परिषदेमध्ये पाठवण्याचा निर्धार केलेला आहे का? हो हो हो. मी त्यांच्या प्रॉब्लेम साठी जाते. ते नक्कीच मला पुढे नेण्यासाठी, मला पुढे ढकलण्यासाठी माझ्याशी एकनिष्ठ राहणारच आहेत त्या. आणि
होणारा प्रचार, इतर सर्व गोष्टी त्यांनी भरपूर मला साथ दिली आहे आणि इथून पुढे साथ देणारच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली होती आणि नंतर तुम्हाला शिवसेना शिंदे गटानं पुरस्कृत केले. तर नेमकं कशामुळे पुरस्कृत केले? कामावर, माझ्या कामावर डिपेंड आहे ते. हा, हा. माझं काम चांगलं आहे त्यामुळं त्यांनी पाठिंबा दिलाय. अच्छा भाऊ, तुम्ही शिवसेनेचं काम करता आणि शिवसेनेमध्ये तुमचं चांगलं वजन आहे, वर्चस्व आहे, असं आम्ही तुमच्या तालुका अध्यक्ष गोपीनाथ जायभाई यांच्यातून चर्चेतून ऐकलेलं आहे. हो, बरोबर आहे. सर्व मित्र कंपनी असल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी ते सुरुवातीपासून चांगले संबंध माझे, त्यामुळे माझी तुम्हाला उमेदवारी त्यांनी दिली. सुरुवातीच्या काळात का पुरस्कृत उमेदवारी दिली केलेलं नाही आहे. त्यांनी? सुरुवातीला बाळू आगलावेचं डिक्लेअर केलं होतं त्यांनी. नंतर बाळू आगलावेने त्यांचा बी फॉर्म घेतला नाही, त्यामुळे ते जागा तशीच रिक्त राहिली, बी फॉर्म दिला नसल्यामुळे असं झालं होतं. आता कालच्या 2-3 रॅल्या आणि तुमचे मतदारांच्या गाठीभेटी या आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यात आणि तुम्हाला मतदारांचा वाढता कौल आणि पाठिंबा निदर्शनास आला आम्हाला. तुम्ही काय सांगणार आहात याबाबतीत? नाही, वार्डामधली जनता तरी माझ्या सोबतच आहे. 100% म्हणजे 100%च माझ्या सोबत राहणार ते आणि मला विजयी गुलाल माझ्या नावचा उधळणार ते, एवढी मला गॅरंटी आहे. जर समजा तुम्हाला या वार्डातल्या मतदारांनी निवडून दिलं तर नेमकं वार्डातल्या काय समस्या आहेत यावर तुम्ही कधी लक्ष दिले का? आता वार्डातल्या समस्या म्हणलं तर माझ्याच घरासमोरचा रस्ता महात्मा फुले सोसायटी मधला अच्छा 20-25 वर्ष झाला नाही. असाच माझ्या जसा गल्लीतला माझ्या घरासमोरचा प्रश्न आहे तसाच प्रश्न सगळ्या गल्लीला आहे. ते कोणी अजून सॉल्व्ह केला नाही. ते सॉल्व्ह करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी मी माझ्या घरच्याचा उमेदवारी फॉर्म भरायला लावलेला आहे. ताई, यापूर्वी जी नगर परिषद अस्तित्वात होती त्यावेळेस नगरसेवक कोण होते या गल्लीमध्ये, या प्रभागामध्ये? सौरेखाताई माने. आणखी नाही विचार नाही, मग या प्रभागामध्ये विकास अजून शिल्लक आहे असं वाटतंय का तुम्हाला? खूप शिल्लक आहे विकास. आता आम्ही या रस्त्याने आलो, पूर्ण दगडगोटे दिसत हो, माळ दिसत. हे तर माझ्या घरासमोरच आहे. पुढे दुसऱ्या ह्याच्यामध्ये गल्ल्यांमध्ये गल्ल्यांमध्ये भरपूर मंदिराचे कंपाऊंड नाही, ग्रीन बेल्टला नाल्या साफसफाई होत नाहीत, कचऱ्याचा घनकचऱ्याचा काही व्यवस्था केलेली नाही, आणि लाईटची व्यवस्था नाही, पाणी वेळेवर नाही. सांगतायत ते 8 दिवसाला पाणी, आता रिअली येतोय 15 दिवसाला 20 दिवसाला. ह्या समस्येवर काम करण्यासाठीच मी हे करतोय. मग आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या प्रभाग 4 मधल्या मतदारांना असं 5 मधील मतदारांना असं आश्वासित करू शकतो का की तुम्हाला जर या ठिकाणी विजयी त्यांनी केलं तर तुम्ही ह्या सगळ्या समस्या सोडवणार आहात? हो, 100% मी त्याच प्रश्नावर काम करणार आणि जनतेचं समाधान करणार. आता महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही नगर परिषद मध्ये जाणार आहात. संजयजी एक जेंट्स असल्यामुळे, पुरुष असल्यामुळे ते प्रभावीपणे मांडू शकतात, पण तुम्ही जर महिला आहात आणि जर हे तुमच्या मतदारांचा जो आवाज आहे तो नगर परिषदेमध्ये आपण कितपत उचलू शकाल? अधिक जास्त पटीनं उचलेल मी तिथं आवाज. कारण बचत गटाचा वगैरे तुम्हाला महिलांमध्ये आणि आणखीन ज्या काही सुविधा निघतील त्या मी महिलांपर्यंत नेण्याचं काम करणारच आहे. आणि घरकुल योजना असतील, इतर कोणत्या सुविधा असतील त्या मी महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितच करणार आहे. आणि नळाला पाणी येण्याचं, लाईटीचं आणि घनकचरा आणि रस्त्याचं हे काम तर मी अगदी वेगवान पद्धतीनं करणार आहे. सर्वात जास्त या आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी एवढा प्रतिसाद दिला नसेल, त्याच्या 10 पटीनं 100 पटीनं म्हणलं तरी हरकत नाही, मी 100 पटीनं जास्त वेगवान पद्धतीनं काम करणार आहे. फक्त जनता माझ्या सोबतच आहे आणि मी जनतेसोबतच आहे. तुमच्या ज्या पक्षानं तुम्हाला पुरस्कृत करून उमेदवारी दिली आहे, शिवसेना शिंदे गट, जे की एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे आज उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा फायदा या जनतेला होणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष एकनाथजी शिंदे साहेबांना या तक्रारी घेऊन किंवा या योजनांसाठी भेटणार आहात का? का नाही जाणारच ना. जनता माझ्या सोबत आहे, मी जनतेसाठी जे काम करणार आहे ते काम मी त्यांच्याकडे घेऊन जाणारच आहे. तर ह्या होत्या प्रभाग 5 मधील सौ संजय दुधाटे यांच्या मिसेस सौ रेखाताई संजय दुधाटे, ज्यांनी या प्रभागाचा विकास करण्याचा विडा
उचललेला आहे आणि यांचं म्हणणं आहे की यांना जर विजयी केलं तर या प्रभागातील सर्वच समस्या या सोडवणार आहेत. जय हिंद न्यूज मराठीसाठी दयानंद वाघमारे अहमदपूर. जय हिंद चॅनल आहे का? फक्त चॅनेल म्हणा, काही गरज नाही. या चॅनेलच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व जनतेस विनंती करते की आपण आशीर्वाद स्वरूपी मला मतदान करावे आणि ह्या प्रभागाचा विकास करून घ्यावा. की विकास करण्याची संधी द्यावी, बहुमताने माझा विजय करावा, एवढीच विनंती आहे. नमस्कार. नमस्कार, मी बालाजी शिवराज बुधा